कर्दळी नामक वनामध्ये उद्धव नावाचा लाकूड तोड्या लाकडं तोडीत असताना त्याच्या हातातून कुऱ्हाड निसटली आणि ती वारुळावर पडली. पारा देवा, हे काय झालं? वाराळात तर रगत कसं आलं? डोळे उघड उद्धवा. काहीच दिसत नाहीये. पापण्या धोंड्यावानी चढ झाल्यात. सगळीकडे काळोख पसरलाय. तोच तर दूर करायला आलोय आम्ही. आम्ही आहोत दत्त गुरु, दत्त गुरु, दत्त गुरु, दत्त गुरु. आम्हीच होतो श्रीपाद श्री वल्लभ, श्रीपाद श्री वल्लभ, श्रीपाद श्री वल्लभ. आम्हीच होतो नृसिंह सरस्वती आणि आम्हीच आहोत स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. पटली, सगळी ओळख पटली. स्वामी, सगळी ओळख पटली. घेऊ नकोस, घेऊ नकोस, घेऊ नकोस. मी तुझ्या पाठीशी, मी तुझ्या पाठीशी, मी तुझ्या पाठीशी, मी तुझ्या पाठीशी. गप्प का झालास? बोलला काहीतरी. तुम्ही तरी सांगा ना. अरे देवा, तुझा राग आणतोय माझ्यावरती. मी तुझ्यावर विश्वास ठेवला आणि तू माझा विश्वासघात केलास. ब्रह्मा विष्णू महेश त्यांचा अवतार आहे ना. प्रदक्षिणा घातली त्याचा हे अधिष्ठान दिलंस तू मला. कोण विश्वास ठेवला त्या स्थानावरती? आता दाखवले नाही ठेवून करणार. संस्कार व्हायला हवे. नदीवर जायला पाहिजे. आता नाही, मी नाही जाणार याला. स्वामी, तुम्ही मला अभय दिलं होतं की माझा पुत्र दीर्घायुष्य होईल म्हणून. मग आज तुम्ही असे दूर काय झालात? तो मेला हो. आता मी काय करू? मला माझा पुत्र परत द्या. इथे विचारू नाही. घेऊ नको. मी तुझ्या पाठीशी आहे. कशाला शोक करतेस? आक्रोश करून आम्हावर का वळतेस? पाहू तुझ्या मुलाला काय झालंय. मला भूक लागली, मला खायला दे. जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही. जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही. स्वामी शक्ती ज्याच्या पाठी, वेदनेच्या सुटती काठी. स्वामी शक्ती ज्याच्या पाठी, वेदनेच्या सुटती काठी.